मिस अदिती नव्हत्या का लंचला? ती कॉन्फरन्सला गेली. कॉन्फरन्स तर फर्स्ट हाफ मध्ये होती सकाळी. हा, नंतर 2 मीटिंग्स लाईन अप होत्या. कोणत्या प्रोजेक्टच्या संदर्भात? आय एम व्हेरी सॉरी, मी अगदी सहज विचारतोय. काय आहे की आदिती कुठे गेले ते कळत नाहीये, तिचा फोन लागत नाहीये. कुठे गेली ती एक्झॅक्टली? सॉरी सर, मलाही माहित नाही. तुम्हाला माहित नाही? हा नाही, आजकाल खूप बिझी असते ना ती, त्यामुळे कदाचित कामाच्या गडबडीत सांगितलं नसेल. पण ती नक्की कोणत्या कामात आहे हे तुम्हाला निदान माहिती असायला हवं. सर, एका कॉन्फिडेन्शियल प्रोजेक्टसाठी गेली आहे. मला माहिती नाही, मला सांगितलं नाही. कॉन्फिडेन्शियल तुमच्यासाठी? खरं तर तुम्हाला माहिती असायला हवं. मी सांगू? मला बऱ्याच गोष्टी म्हणजे कॉन्फिडेन्शियल गोष्टी माहिती आहेत, आणि जर मला माहिती आहे तर त्या तुम्हाला माहिती असायला काहीच हरकत नाही. इनफॅक्ट आदितीने तुम्हाला सांगायला हवं होतं. मिस्टर जयराम खानोलकर, अहो तुम्ही कोणालाही सांगणार नाही, हो ना? निदान तुमच्यावरती एवढा तरी विश्वास हवा ना आदितीला. पण एनिवे, तिने एकदा पुन्हा प्रूव्ह केलंय की ती माझी मुलगी आहे, माझ्यासारखीच प्रोफेशनल. एरवी हक्कानं सगळं सांगेल, हे सांगितलं नाही का? कारण कळतंय का तुला? सर, त्याचं कारण असं आहे की मलाच त्या प्रोजेक्ट बद्दल काही ऐकायचं नव्हतं. जे सिक्रेट आहे ते सिक्रेट असायला हवं ना. अविनाश सरांचा आदितीवर खूप विश्वास आहे, तो कायम राहायला हवा असं मला वाटतं. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. चल, एक काम कर, तू आदितीकडून या प्रोजेक्टची माहिती काढून दाखव. तू म्हणशील ते हरेन मी. सर, सॉरी, पण मला खूप काम आहे. इफ यू डोंट माइंड मी, प्लीज. सर, आपण कुठे आलोय? उतरा खाली. सर पण उतरा. चला. कॉलेजमध्ये असताना या गाडीवर आम्ही यायचो पाणीपुरी खायला. खूप तिखट असायची, डोळ्यातनं पाणी यायचं, तोंडातनं पाणी यायचं, पण तरी सुद्धा त्याची चव इतकी सुंदर आहे की सतत इकडे यावंसं वाटतं. सर, तुम्ही का मी इतरांसारखं एन्जॉय नाही करू शकत? एक्सक्यूज मी. अरे, दाभोळकर सरांचा फोन. हॅलो. हॅलो मिस्टर देव. नमस्कार दाभोळ साहेब. नमस्कार.
तुम्ही आज ऑफिसला येणार आहात का? नाही म्हणजे आपली भेट होऊ शकते का आज ऑफिसमध्ये? तसं असेल तर मी थांबतो आज.